नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 16 जून मंगळवारची रात्र तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येत आहे ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत आहात. ग्रहाची स्थिती, नक्षत्राचे संकेत आणि काळाची गती पाहता कुंभ राशीसाठी एक अत्यंत विशेष योग तयार होताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात ही घटना एकच प्रकारे असेल असे नाही, पण एक संकेत, एक संधी, एक बातमी किंवा एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करून अनेक गोष्टी बदलण्याची क्षमता ठेवते. कदाचित तुम्ही गेल्या काही महिन्यापासून आर्थिक तणावातून जात असाल, कदाचित एखादे काम वारंवार अडकत असेल, कदाचित तुम्ही खूप मेहनत करत आहात पण अपेक्षित फळ मिळत नाही. जर असे काही तुमच्या बाबत घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण आज रात्री 7 नंतरचा काळ तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. अनेक ज्योतिष गणनानुसार हा काळ निर्णयाचा, राशीचा, संधीचा आणि सकारात्मक बदलाचा असू शकतो. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी अचानक तुमचे नशीब बदलू शकते? ती एखादी आर्थिक संधी असेल का, की एखाद्या जुन्या व्यक्तीकडून येणारा संदेश, थांबलेल्या कामाला मिळणारी गती? याचे उत्तर या व्हिडिओच्या पुढील भागात आहे. कुंभ राशीचे स्वामी ग्रह शनी मानले जातात. शनी हा कर्माचा ग्रह आहे. तो उशीर करतो पण अन्याय करत नाही. त्यामुळे अनेक वेळा कुंभ राशीच्या लोकांना वाटते की त्यांची मेहनत वाया जात आहे, पण लक्षात ठेवा, विश्व त्या प्रत्येकाची नोंद घेत असते. आजपर्यंत जे काही अडथळे आले, ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या परिस्थितीत तुम्हाला मागे खेचले, त्या सर्वांमधून तुम्ही काहीतरी शिकला आहात आणि आता काळ बदलण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही तासामध्ये तुम्हाला एखादा फोन कॉल, मेसेज, भेट किंवा माहिती मिळू शकते जी तुमच्या विचारसरणीत परिणाम करेल. हे ऐकून काही लोक म्हणतील, हे खरं घडेल का? पण लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या संकेतापासून सुरू होतात. म्हणून या काळात कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. कोणाचाही फोन कट करू नका. एखादा जुना मित्र संपर्क साधत असेल तर त्याचे बोलणे ऐका. एखादे नवीन काम समोर येत असेल तर त्याचा विचार करा, कारण कधी कधी विश्व आपल्याला मदत पाठवतो पण ती मदत आपण ओळखत नाही. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, आज रात्री तुमच्या मनात अचानक एखादी कल्पना येऊ शकते. ती कल्पना साधी वाटेल पण भविष्यात तीच कल्पना तुमच्या यशाचे कारण ठरू शकते. म्हणून तुमच्या मनात येणारे विचार, योजना, संधी लिहून ठेवा. आजचा दिवस फक्त भविष्य सांगणारा नाही, जर तुम्हाला जागृत करणारा आहे, कारण भाग्याचे दरवाजे उघडले तर त्यातून जाणवत आहे की काम आपल्यालाच करावे लागते. आणि या व्हिडिओच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, आर्थिक क्षेत्रात कोणते संकेत मिळत आहे, नोकरी आणि व्यवसायात काय बदलतात, प्रेम आणि नातेसंबंधामध्ये कोणती खबरदारी घ्यावी. हे शेवट एक विशेष उपाय जो सकारात्मक ऊर्जेला अधिक बळ देऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कुंभ राशी, तयार राहा, कारण काही वेळा एकच संधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, पैसा, आर्थिक स्थिती आणि धनलाभ. 16 जून मंगळवारच्या रात्री 7 नंतर ग्रहाच्या हालचालीमुळे तुमच्या आर्थिक जीवनात काही सकारात्मक बदलाचे संकेत दिसत आहे. याचा अर्थ असा नाही की अचानक आकाशातून पैसे पडणार आहे, पण तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याची शक्यता वाढू शकते. गेल्या काही काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या अनेक चढ उतार अनुभवले असतील. काहींना खर्चात ताण जाणवत असेल, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल, काही जणांना नवीन योजना सुरू असतील पण त्याचे परिणाम अजून दिसत नसतील. मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलण्याचे चिन्ह आहेत. तर मंडळी, या काळात कोणतीही आर्थिक संधी तपासल्याशिवाय स्वीकारू नका. मोठा लाभ अचानक मिळत नाही, तो योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णयाचा परिणाम असतो. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ एक गोष्ट शिकवणार आहे आणि म्हणूनच आज रात्री 7 नंतर मिळणारा संकेत, भेटणारी माणसं आणि समोर येणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. पुढील भागात आपण पाहणार आहोत नोकरी, करिअर, व्यवसायामध्ये मोठे बदल. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याशी, तुमच्या अनोळख्या व्यक्तीची, तुमच्या यशाची आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय.
गेल्या काही महिन्यापासून अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. काम करत राहायचे, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, पण कौतुक मात्र दुसऱ्याचे होत राहायचे. जर तुमच्या सोबत असे घडत असेल तर हा काळ तुमच्यासाठी आशेचं किरण घेऊन येत आहे. 16 जूनच्या रात्री 7 नंतरचा काळ काही लोकांसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात किंवा एखादी अशी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते जी पुन्हा जाऊन प्रगतीचे कारण ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी या काळात निराश होऊ नये, कारण अनेक वेळा नशीबदार ठोठवत असन पण आपण जुने अपयश आठवून ते दार उघडत नाही. तुम्हाला अचानक मुलाखतीत कॉल येऊ शकतो, एखादा जुना अर्जंट सकारात्मक बदल मिळू शकतो किंवा एखादी ओळख तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करू शकते. तर मंडळी, निर्णय घ्या पण घाईत घेऊ नका. विचार करा, भीतीपोटी थांबू नका. विश्व तुम्हाला पुढे जाण्याचा संकेत देत आहे. तुमच्यातील क्षमता तुम्हाला पुन्हा दाखवून तुमचा हा काळ आहे. कदाचित तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, पण तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक अनेकदा त्या क्षणी सुरू होते जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की आता काही होणार नाही. म्हणूनच हार मानू नका. तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीचा आदर करा आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीला सकारात्मक नजरेनं पहा. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, नातेसंबंध. पैसा, करिअर, यश महत्त्वाचे असले तरी माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी ताकद जर कोणती असेल तर ती म्हणजे माणसं, घरातील लोक, जीवनसाथी, प्रेमाची व्यक्ती आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणारे नातेवाईक. 16 जून रात्री 7 नंतरचा काळ तुमच्या नातेसंबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो. गेल्या काही दिवसात किंवा महिन्यापासून जर एखाद्या नात्याला गैरसमज निर्माण झाले असतील तर आता संवादातून ते दूर करण्याची संधी मिळू शकते. अनेक वेळा आपण रागात बोललेले शब्द विसरतो, पण समोरची व्यक्ती ते शब्द मनात साठवून ठेवते. म्हणून या काळात बोलताना विशेष काळजी घ्या, कारण एक गोड शब्द नाते वाचवू शकतो आणि एक कठोर शब्द नाते तोडू शकतो. ज्या कुंभ राशींना व्यक्त प्रेमासंबंध आहे त्यासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मनातील काही गोष्ट व्यक्त करण्याची वेळ आली आहे, पण लक्षात ठेवा, प्रेमामध्ये शंका जितकी वाटते तितके अंतर वाढत जाते. म्हणून मनात प्रश्न असतील तर शांतपणे चर्चा करा, कल्पनानंतर नाही तर सत्यावर विश्वास ठेवा. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या मित्राचा किंवा जुन्या प्रेमसंबंधाचा संपर्क येण्याची शक्यता दिसते. अचानक आलेला फोन, एक मेसेज किंवा सोशल मीडियावर एखादी भेट, हे सर्व तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देतं. भूतकाळातून धडा घ्या, पण भविष्याचा भूतकाळाच्या हातात देऊ नका. घरातील वातावरण मध्ये बोलायचं झालं तर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबाबत चांगली बातमी मिळू शकते. घरात एखादा शुभ प्रसंग, नवीन योजना किंवा आनंदाची चर्चा होऊ शकते. काही लोकांच्या घरात बराच काळ सुरू असलेला तणाव कमी होण्याचे चिन्ह आहे, मात्र यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. पहिले बोलणारा कमकुवत नसतो, पहिले माफ करणारा हरलेला नसतो. उलट नाते टिकवणारा माणूसच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. आज रात्री 7 नंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काही घटना तुम्हाला नात्याचे खरे महत्त्व समजून सांगू शकतो. काही लोक तुमच्यासोबत फक्त गैरपोटी असतात, तर काही लोक तुमच्या कठीण काळात तुमच्या बाजूने उभे राहतात. या काळात अशा खऱ्या माणसाची ओळख होऊ शकते. म्हणून आपल्या जवळच्या लोकांना वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, कारण भाग्याचे दरवाजे उघडले तरी जर आपल्यासोबत आपली माणसं नसतील तर त्या यशाची खरी मजा राहत नाही. आणि कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ केवळ आर्थिक व्यावसायिक लाभाचा नाही तर भावनिक समाधानाचा देखील आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणती मोठी बातमी, कोणता संकेत किंवा कोणती संधी कुंभ राशीच्या जीवनात अनपेक्षित बदल घडवू शकते आणि रात्री 7 नंतर नेमके कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. रात्री 7 नंतर नेमके असे काय घडू शकते ज्यामुळे भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत दिसत आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, भविष्यात आपल्या नेहमी संपूर्ण चित्र दाखवत नाही, ते आपल्याला संकेत देतं आणि त्या संकेताचा योग्य अर्थ लावणे हे आपल्या हातात असतं. कुंभ राशीसाठी हा काळ अनेक
येणारी मोठी बातमी कोणत्याही एका स्वरूपात मर्यादित नसू शकते. ती आर्थिक असू शकते, ती करिअरशी संबंधित असू शकते, ती नातेसंबंधाशी जोडलेली असू शकते किंवा ती एखाद्या अशा संधीच्या रूपात येऊ शकते ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. काही लोकांसाठी हा काळ एक फोन कॉल बदलू शकतो. कल्पना करा, तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहात आणि कदाचित एक फोन येतो. त्या फोनमध्ये अशी माहिती समजते तुमच्या पुढील काही महिन्याचे नियोजन बदलून टाकते. काहींसाठी हा फोन नोकरीचा असू शकतो, काहींसाठी व्यवसायाचा, तर काहींसाठी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या पुनर्गमनाचा. आणखीन एक संकेत असा आहे की बराच काळ अडकलेले काम अचानक पुढे सरकू शकतं. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता, ज्यामुळे तुम्ही थकून गेला होता, ती गोष्ट अचानक सोपी होताना दिसू शकते. हे विश्वाचे वैशिष्ट्य आहे. कधीकधी अनेक महिने शांतता असणे आणि मग एक दिवसात अनेक बदल घडतात. मात्र या काळात एक चूक करू नका. संधी ओळखण्यात उशीर करू नका, कारण आज रात्री 7 नंतर जर तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचली तर त्याला दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचे लोक अनेकदा इतरांच्या मतावर खूप विचार करतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर हे योग्य ठरेल का, या प्रश्नामुळे अनेक संधी हातातून निसटतात. पण आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कारण जे लोक स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडतात. म्हणून आजची रात्र तुम्हाला एकच संदेश देते, भीतीपेक्षा विश्वास मोठा, संशयापेक्षा कृती मोठी ठेवा. नशिबाची वाट पाहण्याऐवजी संधी पकडण्याची तयार राहा. तर मंडळी, आता आपण लाभ, संधी आणि सकारात्मक संकेताबद्दल बोललेलो आहे, पण प्रत्येक शुभ काळासोबत काही सावधगिरी संकेत देखील असतात. कारण नशीब दार उघडते, पण त्या दारातून योग्य मार्गाने चालणे हे आपल्या हातात असते. 16 जूनची रात्र 7 नंतर तुमच्या आयुष्यात काही चांगल्या संधी येऊ शकतात. मात्र काही चुका अशा आहेत ज्या केल्या की लाभ कमी होतो. सर्वात पहिली चूक, आत्मविश्वास. कुंभ राशीचे लोक बुद्धिमान असतात. त्याची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी असते. पण कधी कधी एका गोष्टीमुळे ते असा विचार करतात की मला सर्व माहीत आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकावर लगे विश्वास ठेवणे. या काळात नवीन लोक भेटू शकतात, नवीन ओळखी होऊ शकतात. काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असं नसे नाही. तुमची योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. सध्या तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वेगाने घडू शकतात, काही निर्णय घाईघाईत घ्यावे लागू शकतात. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बोलायाआधी विचार करा. प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या. चौथा, जुन्या अपयशाचा भार घेऊन जाणे. कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या भूतकाळात काही अपयश पाहिले असते, पण जर तुम्ही अजूनही त्या आठवणीमध्ये अडकून राहिला तर नवीन संधी ओळखणे कठीण होईल. पाचवा, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेकदा स्वतःला थांबवतात, माझ्याकडून होईल, मी योग्य आहे, मी अपयशी झालो तर, मी प्रश्न सोडले तर. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, तुमच्यावर वेळेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात येणारा काळ फक्त संधीच नसतो तर स्वतःची नवीन ओळख सुद्धा असते. भाग्याचे दरवाजे उघडले की सर्व काही आत जाण्याचा प्रयत्न करतात, पण ज्याकडे संयम, शहाणपण आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते तेच त्या संधीचा खरा लाभ घेतो. तर मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आत्तापर्यंत आपण धन, लाभ, करिअर, नातेसंबंध, बातमी, सावधगिरी ही संकेत सविस्तर चर्चा केली. पण आता एक प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे, सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त लाभ कसा द्यायचा? मंडळी, ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवतं, पण त्या दिशेने चालण्याची शक्ती आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या श्रद्धेमध्ये असते. म्हणून आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा सकारात्मक उपाय सांगणार आहे. हा उपाय कोणत्याही अंधश्रद्धेवर आधारित नाही, तर मन शांत ठेवणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि स्वतःवर विश्वास निर्माण करणे यासाठी आहे. मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी शांत मनाने बसा, एक दिवा लावा, डोळे बंद करा, मनात 21 वेळा प्रार्थना करा, माझ्या जीवनात येणाऱ्या योग्य संधी ओळखण्याची बुद्धी आणि त्याचा लाभ घेण्याचे धैर्य मला मिळो. फक्त एवढेच. ही प्रार्थना तुमचे लक्ष भीतीकडून कृतज्ञतेकडे वळू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी शक्य असेल तर गरजू व्यक्तींना मदत करा.
एक प्रेमळ शब्द, एक चांगली कृतज्ञता आणि एखाद्याला दिलेला आधार यातून सकारात्मक भावना निर्माण होतात. कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आले असतील जेव्हा तुम्हाला वाटेल असेल की आता काहीच बदलणार नाही. पण लक्षात ठेवा, रात्र सर्वात जास्ती काळोखी असते. ती पहाटेच्या अगदी त्याचप्रमाणे जीवनातील मोठे बदल अनेकदा शांततेच्या काळानंतर येतात. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या प्रवासाची शेवटची जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. तुमच्या क्षमता आहे, तुमच्यात बुद्धिमत्ता आहे, तुमच्यात संघर्ष करण्याची ताकद आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यात पुन्हा उभे राहण्याची शक्ती आहे. म्हणून कोणतेही नकारात्मक विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू नका. समोर येणाऱ्या संधीकडे लक्ष ठेवा, तुमच्या मनाचा आवाज ऐका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास घाबरू नका. कारण कधी कधी एक छोटा निर्णय, एक छोटी संधी, छोटी भेट संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तर मंडळी, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर याला केवळ एक राशी भविष्य समजा. कधी कधी विश्व आपल्याला काही संकेत देत असते. दरवाजे उघडणे, काही नवीन संधी आपल्या मार्गावर आणणं, हे त्या संधी ओळखून त्याचे सोनं करणे हे आपल्या हातात असते. कुंभ राशी, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलण्याची ताकद कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त तुमच्या मेहनतीत, तुमच्या धैर्यात आणि तुमच्या विश्वासात आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्वागत हसमुखाने करा. नकारात्मक विचारांनी दूर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्ष ठेवा. रात्री कितीही अंधार असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुमच्या आयुष्यातील चांगल्या काळही आता जास्त दूर राहत नाही. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असे नक्की लिहा. जय शनिदेव नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या श्रद्धेचा आशीर्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. मित्रासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा येणारा काळ सुख, समृद्धी आणि यशाने भरलेला जावो. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये राशी भविष्याच्या. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. बाय बाय सर्वांना.